ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कवटेसार येथे प्रशासनाने खोदलेल्या खड्ड्यात गटारीचे पाणी, डेंग्यू मलेरियाचे प्रमाण वाढल्याने खड्डा मुजवण्याची मागणी। कवटेसार येथील डॉक्टर माने गल्लीत प्रशासनाच्या वतीने नियोजित खोदण्यात आलेल्या शोष खड्ड्यांमध्ये गटारीचे पाणी साचत असल्याने गावात डेंग्यू मलेरिया सदृश आजार आढळत असून हा खड्डा प्रशासनाने बुजवून वेळीच होणारे नुकसान व आरोग्याच्या समस्या टाळाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। खड्डा 12 फूट खोल 30 फूट रुंद असा मोठा असल्याने येथे लहान मुले पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। जवळच दवाखाना असल्याने येथे रुग्णांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। तसेच खड्डा जेथे खोदला आहे तो रस्ता अजून येथे अनेक दिवसापासून अतिक्रमण व झाडे झुडपे उगवल्याने बंद आहे। तो स्वच्छ करून चालू झाल्यास गावचा असणारा रस्ता नागरिकांसाठी व अवजड वाहनांसाठी वळण रस्ता म्हणून उपयोगी पडणार आहे। आज या अपुऱ्या कामाची पाहणी शिरोळचे उपअभियंता मुकिंदा लोहार यांनी केली व कॉन्ट्रॅक्टरला काम चालू करण्याचे तोंडी आदेश दिले। महानकरे न्यूजसाठी संदीप नांद्रेकर, कवटेसार।